हो यार मोबाईल या मागे नमस्कार. खरं जर बघितलं तर शासनाने NCCF आणि नाफेड सारख्या योजना ज्या सुरू केल्या खऱ्या अर्थाने त्या शेतकरी हिताच्याच आहेत. परंतु जेव्हा या योजना सुरू झाल्या तेव्हा मार्केटचा रेट जर बघितला तर नाफेड मार्केट रेटपेक्षा कमी दराने कांदा खरेदी करत होतं. तरी सुद्धा शेतकऱ्यांनी नाफेडला मदतच केली, नाफेडला कांदा दिला. याचं कारण असं की शेतकरी हिताच्या योजना सुरू राहायला पाहिजे, शेतकरी त्यामध्ये भरडला जायला नको. परंतु शासनाच्या बाजूने शेतकरी काम करत असताना आज अचानकपणे कुठेतरी 30-32 रुपये कांदा झाला आणि शासनाने लगेच हा नाफेड अंतर्गत NCCF अंतर्गत साठवलेला कांदा लगेच मार्केटमध्ये उतरवण्याची तयारी केली सुरू. लासलगाव रेल्वे स्टेशनवरून लगेच आज दिल्लीला रेल्वे रवाना झाली. म्हणजे याचा अर्थ असा होतो की शासन एकतर शेतकऱ्याचा भाव वाढू देत नाही आणि आज कुठेतरी 30-32 रुपये कांद्याचे भाव झाले तर तुम्ही लगेच तुमच्याकडे साठवलेला कांदा त्या ठिकाणी मार्केटमध्ये आणणार. आमचा प्रश्न एकच आहे की आणखी नवीन कांदा येण्यासाठी 3 महिने अवकाश आहे. या 3 महिन्यामध्ये पुढील 1.5 ते 2 महिने शेतकरी कांदा मार्केटला पुरवू शकतो, जेणेकरून कांदा बाजारभाव जास्त न वाढता 40 रुपयापर्यंत तो जाणार आहे. मग त्यापुढे जाऊ नये म्हणून तुम्ही आजच जर कांदा उतरवला तर त्या कांद्यामुळे काय होईल, 3 महिन्यानंतर प्रचंड मोठा तुटवडा निर्माण होईल आणि त्यानंतर कांद्याचे भाव कुठे जाऊ शकतात हे सांगता येणार नाही. म्हणून शासन आणखी वेगळ्या जाचकाठी त्या ठिकाणी शेतकऱ्यांवरती लादू शकतं. मग याचा अर्थ असा होतो की शासनाने जर आजच कांदा त्या ठिकाणी उतरवला म्हणजे शासनाचा कांदा खराब होत आहे का, नाफेडचा कांदा कमी दर्जाचा खरेदी केला गेला होता का, याही गोष्टी कुठेतरी हाही प्रश्न त्या ठिकाणी मनाला भेडसावतो. म्हणून शासनाला एकच विनंती आहे की पुढील 3 महिने शेतकऱ्यांचा कांदा त्या ठिकाणी पुरणार नाही. 2 महिने पुरेल इतका कांदा शेतकऱ्यांकडे आहे, परंतु त्यानंतर सुद्धा कांद्याची गरज भासणार आहे. तेव्हा मी शासनाला विनंती करेल की 2 महिन्यानंतर जो कांद्याची गरज भासणार आहे त्यावेळेस तुम्ही NCCF आणि नाफेडचा हा कांदा त्या ठिकाणी मार्केटला जर उतरवला तर 2 पैसे शेतकऱ्यांचा फायदा होईल आणि 2 पैसे तोटा जो तुम्हाला वाटतंय की ग्राहकांना येणार आहे त्यांना सुद्धा त्या अति तुटवड्याच्या काळात ग्राहकांना सुद्धा कमी पैशामध्ये त्या ठिकाणी कांदा उपलब्ध होईल. एवढीच मी शासनाला या ठिकाणी विनंती करेल की मायबाप शासनाने शेतकऱ्यांच्या थोडा हिताचा, आपण शेतकरी हितदक्ष शासन आहात, या गोष्टीचं भान ठेवून शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय घ्यावा एवढीच विनंती करतो. थांबतो. जय हिंद. ही कांदा एक्सप्रेस अडवण्यामागचं आमचं उद्दिष्ट एवढं आहे, दिल्लीला चांगला कांदा घेऊन जा. याच्यात सडलेला कांदा आहे, चांगला कांदा शेतकऱ्याच्या घरी पडलेला आहे, हा जो आहे तो सडलेला आहे. मग चांगला कांदा घेऊन जाण्यासाठी कोणती ट्रेन आहे, आम्हाला या ट्रेनमध्ये चांगला कांदा आहे का, कुठल्या सेंटरवरून यांनी तो कांदा आणलेला आहे, कोणत्या शेतकऱ्याने त्या सेंटरला कांदा दिलाय, एवढी माहिती द्यायला यांचा पारदर्शक कारभार घाबरतो का? गेली 5 वर्ष हा कारभार घाबरतोय. शेतकऱ्याला त्या ठिकाणी माहिती दिली जात नाही, याचे सेंटर्स कुठे खोललेले याची माहिती दिली जात नाही. मग ही ट्रेन कुठे चालली आहे याची माहिती आम्हाला व्हावी म्हणून आम्ही ही ट्रेन अडवली आहे. दिल्लीच्या शेतकऱ्याला चांगला कांदा गेला पाहिजे हा आमचा अट्टा आहे, सडलेला कांदा गेला नाही पाहिजे. मागणी काय आहे आणि तुमची भूमिका काय आहे? आमची मागणी हीच आहे ना, सरळ सरळ दिल्लीला चांगला कांदा घेऊन जावा. शेतकऱ्याच्या घरी जो चांगला कांदा पडलेला आहे, फेब्रुवारी मार्च एप्रिल मध्ये कांदा ठेवलेला आहे आम्ही, तो अजून नाही सडला आणि तुमचा 15 दिवसात कांदा सडला.
त्याचा आम्ही त्या ठिकाणी ती उघड केला त्या विषय. तर तुमच्या तहसीलदार, कृषी अधिकारी, महसूल अधिकारी, पणनचे अधिकारी यांचा रिपोर्ट आहे, पंचनामा आहे. त्यात सांगितलं आहे पुढच्या 8 दिवसात तो कांदा सडून जाणार आहे. आणि मग तुम्ही सडलेला कांदा दिल्लीला घेऊन जाऊन काय करणार आहात हा आमचा प्रश्न आहे. मग चांगल्या कांद्याचं काय करणार? हा जर 30 रुपयाने तिडं विकणार, मग इडला आमचा कांदा किती 10 रुपयाने विकायचा काय? मार्च मध्ये साठवलेला कांदा, त्याची प्रोडक्शन कॉस्ट काय झाली? 30-35 रुपये प्रोडक्शन कॉस्ट तुमच्या अशा झकमाऱ्यामुळे होते. आणि मग तो कांदा आम्ही विकायचा कधी आणि किती रुपयाने विकायचा? तुमच्या धोरणामुळे. तुम्ही भाव नाही देऊ शकत ना, पाडता का? CWCC, NCCF आणि नाफेडच्या अधिकाऱ्यांवर देखील आपण आरोप केले. अहो, नाफेड आणि NCCF कमी होतं काय? एवढे हरामखोरी या CWC ने केलेली आहे. म्हणे CWCच्या अधिकाऱ्यांना हात नका लावू. अरे आम्ही विनंती करतोय आणि ते म्हणतात हात नका लावू. या दोन्ही संस्थांनी घोळ केला. अहो, सगळ्याच संस्थांनी, कोणत्या संस्थेने घोळ केला याच्यासाठी आम्हाला कागद दिली पाहिजे ना यांनी. हे सेंटर कोणाचं आहे, हे कोणत्या संस्थेचा संस्थापकाचं आहे, काहीच माहिती देत नाही. RTI करा म्हणता. आता इथं RTI केला, यांनी माहिती नाही दिली, मग याचा अपिली अधिकारी कुठे असणार? कुठे असणार सांगा ना? दिल्लीला असणार. कसं करायचं आम्ही? भूमिका काय आता? आमची भूमिका एवढी आहे, ही ट्रेन मध्ये कांदा कुठला आहे, कोणत्या सेंटरचा आहे, याचं आम्हाला डिस्क्रिप्शन यांनी आम्हाला कागदावरती द्यावं, सही शिक्क्यानिशी द्यावं. या ट्रेन मध्ये कोणत्या प्रकारचा कांदा आहे हे आम्हाला सांगावं. आम्ही काय अतिरेकी डाकू आहोत का ट्रेन अडवायला? आम्ही ट्रेन अडवली नाहीये, थांबवली आहे. कशासाठी थांबवली आहे? कोणता कांदा याच्यामध्ये आहे ते पाहण्यासाठी. ही जर आता जात असेल तर आमचा जीव आधी जाईल आणि मग गाडी जाईल.